पुणे जमीन व्यवहार प्रकरणातल्या आरोपींवर कारवाई होईल, कुणाचीही सुटका केली जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगेंची घेतली भेट. जरांगेंना जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर घेतली भेट. दोघांमध्ये जवळपास 1 तास झाली चर्चा. बेळगावात ऊस आंदोलनाला यश. ऊसाला प्रतिटन 3,300 रुपये दर जाहीर. शेतकऱ्यांनी फटाके फोडून व्यक्त केला आनंद. फुकटची जमीन मिळायला शेतकरी अजितदादाचा पोरगा नाही. उद्धव ठाकरेंचा अजित पवारांवर निशाणा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये भाजपकडून युवकांना प्राधान्य. युवा वर्गाला प्राधान्य देण्याकडे भाजपचा कल. भाजप निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे यांचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला मारहाण. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पीडित कुटुंबाची घेतली भेट. न्याय न मिळाल्यास आक्रमक पवित्रा घेऊ, परब यांचं वक्तव्य. बोरिवलीमध्ये 20 वर्षीय युवतीची आत्महत्या. राहत्या घरी गळफास घेत केली आत्महत्या. आत्महत्या करण्यामागचं कारण स्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.